सर्वांना कसे सर्वजण मजेतच असतात. एक गाणं आहे बघा, झकमराई शादी बनाई जीवाला तरास, झकमराई शादी बनाई जीवाला तरास, ऐसी बायको मिळी थळकलास, ऐसी बायको मिली थळकलास. भरपूर लोकांच्या जीवनामध्ये हे गाणं एकदम फिट बसते, हो की नाही. झकमराई शादी बनाई जीवाला तरास, ऐसी बायको मिली थडकलास, ऐसी बायको मिली थडकलास. बरोबर आहे का नाही माझं? बहुतेक चांगल्या पुरुषांच्या जीवनामध्ये थर्ड क्लास बायका आलेली नाही. गाणं बनवणाऱ्याने हे उगच गाणं नाही बनवलं, काहीतरी त्यांनी विचार करूनच गाणं बनवलं असेल. आणि अशा बहुतेक स्त्रिया आहेत की त्या आपल्या नवऱ्याबरोबर, सासू सासऱ्यांबरोबर, घरातल्या लोकांबरोबर एकदम थर्ड क्लास राहतात. म्हणजे ते माणूस किंवा स्त्री किंवा स्त्रीच्या नात्याला त्या काळिमा आहेत. अगदी माझं हे गाणं जेव्हा पण मी ऐकते ना, तेव्हा माझं ना मस्तक असं हे होतं, भयंकर तापलं जातं की काय आहे स्त्री जातीला. हां, बघा नमाज होतीये, माहिती आहे का, काय आहे स्त्री जातीला असं. हां, देवाने एवढी छान स्त्री जात बनवली, दयाळू, कनवाळू, प्रेमळ. हां, तर तिला असं बोलतात आता गाण्यामधून, माहिती आहे का, की जीवाला तरास बायको मिली थर्ड क्लास. असं नसावं. बाई जातीने आपली जागा वरच्या स्तराला न्यायला पाहिजे आता, माहिती का. स्त्रीच्या जातीने, प्रत्येक स्त्रीने आपल्याला जे काही नावं ठेवले जातात, पुरुष मंडळी, रात्रीचे पुरुष घाबरतात घरात जेवण खायला, झोपायला, जायला, हो की नाही. की कोणत्या स्त्रीच्या मनात काय येईल हे कोणी सांगू शकत नाही. तेव्हा हे गाणं काही काही स्त्रियांना एकदम फिट बसते, नाही का. शादी बनाई जीवाला तरास, ऐसी बायको मिली थर्ड क्लास.